नमस्कार, मी सौ सावली सोमण। आज आपण मिश्र डाळींचा भरडा करून त्याचे वडे करणार आहे। त्यासाठी आधी आपण भरडा कसा करायचा ते बघून घेऊया। मी इथे थोडी बरबटी घेतलेली आहे, त्याला आपण चवळी सुद्धा म्हणतो। मुगाची डाळ घेतली आहे, थोडी चना डाळ, धने आणि जिरं आणि थोडी मटकीची डाळ सुद्धा मी इथे घेतलेली आहे। आता आपण हे काही डाळी मिक्सर मधून बारीक करून घेऊया। मुगाची डाळ नसेल तर तुम्ही अख्खे मूग सुद्धा घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी तुमच्याकडे असतील त्या सुद्धा तुम्ही प्रमाणात घेऊन असा भरडा तयार करून घेऊ शकता। आता यामध्ये मी धने घालते आहे आणि जिरं, हे सगळं मी एकत्र रवाळ असं बारीक करून घेते। मटकीची डाळ मी भिजत घालणार आहे वेगळी। तुमच्याकडे मटकीची डाळ नसेल तर तुम्ही मुगाची डाळ सुद्धा वेगळी भिजत घालू शकता। भरडा तयार करून झालेला आहे। आता रवाळ मी याला बारीक करून घेतलेला आहे। हा भरडा तुम्ही जेवढा लागेल तेवढा घेऊन बाकीचा ठेवू शकता, तो कधी तुम्हाला वापरता येतो। आता आपण याला भिजवूया। मी पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि आता मी उकळीचं पाणी याच्यात घालून घेतलेलं आहे भरड्यामध्ये। डाळीमध्ये सुद्धा मी पाणी घालतो। अशा प्रकारे आपण हा भरडा भिजवून घेतलेला आहे, घट्टच आपण भिजवलेला आहे आणि पाणी गरम टाकलं आपण, त्यामुळे हा भरडा भिजेल आणि डाळी पण यातल्या मुरतील। पाणी टाकून एकत्र केल्यानंतर अशा प्रकारे भरडा झालेला आहे। ह्याला आपण मुरू देऊ थोडा वेळ, अर्धा तास तरी मुरू देऊ। भरडा छान मुरलेला आहे, आपण आधी गरम पाणी टाकून ठेवला जातो। आता आपण यामध्ये बाकी साहित्य टाकून घेऊ। मी यामध्ये घालते तिखट, मीठ, हे सगळं तुम्ही आपल्या चवीनुसार घालायचं। मीठ घालते मी यामध्ये, त्यानंतर हळद, त्यानंतर मी आलं घालते आहे, गोड लिंब तोडून पण घालू शकता। सगळं आपण छान एकत्र करून घेऊ आणि यामध्ये आपण घालणार आहे ही मटकीची डाळ आपण भिजत घातली होती, ती आपण यामध्ये घालणार आहे। म्हणजे वडे तळल्यानंतर आपल्याला ती वरतून अशी डाळ दिसेल, म्हणजे असं वाटेल की आपण हे डाळीचेच वडे केलेले आहे। आणि ज्या वेळेला आपण हे वडे करतो ना सणाला कुठल्याही, जसं की गणपती, महालक्ष्मी, होळी, नवरात्र, दसरा, ह्या वेळेला जसं पुरण वडा पुरणचा स्वयंपाक म्हणतात ना, त्यावेळेला हा वडा केलेला जातो। तर अशा वेळेला काय करायचं की भरडा आधीच करून ठेवायचा हा, आणि स्वयंपाक करायला सुरुवात करतो त्यावेळेला आधी भरडा भिजवून ठेवून द्यायचा। गरम पाणी टाकून भरडा, म्हणजे आपला सगळा स्वयंपाक होईपर्यंत भरडा मुरतो आणि मग गरम गरम वडे आपल्याला छान तळतात। तेल गरम झालेलं आहे, आपण हे आता पळीने गरम तेलाचं मोहन वड्यामध्ये टाकू। आता हे कालवल्यानंतर याचे छोटे साईजचे वडे आपल्याला, आपण असे छान आता छोट्या साईजचे वडे करून घेऊ। वडे करायचे, याला मध्ये छिद्र पाडायचं चमच्याने आणि हे असे तळायचे। वडे आपल्याला बारीक गॅसवरच तळायचे आहे, बंद आचेवरच आपल्याला तळायचे आहे। हे आतमधून पण पूर्ण शिजले।
आपण घरी केला त्यामुळे यामध्ये आपण धने आणि जिरं टाकून बारीक केलं होतं। तर तुम्ही बाजारचा रेडीमेड जर भरडा घेतला असेल तर त्यामध्ये धने पावडर जिरे पावडर तुम्हाला घालावी लागेल। ज्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात करत असेल त्यावेळेला चक्कीवरून सुद्धा रवाळाचा भरडा जळून घेतात। बारीक गॅसवर तेल चांगलं गरम झालंय त्यामुळे ते तळल्या जातात। छान कुरकुरीत वडे आपले तयार आहेत। हे वडे तुम्ही वडा भात कढी किंवा वडा भात सार याच्यासोबतही खाऊ शकता किंवा नुसते सुद्धा खाऊ शकता। अतिशय लोकप्रिय असे हे वडे आहेत। तुम्ही अशा प्रकारे वडे करून बघा, नक्कीच सगळ्यांना आवडतील। आणि माझा हा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।